नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 प्रश्नपत्रिका आहे. संभाव्य सराव प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. यामध्ये आपण मराठी व्याकरण व मराठी भाषा या संदर्भामध्ये आपण काही प्रश्न व त्याची उत्तरं पाहणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. विडा उचलणे, विडा उचलणे या वाक्याचा वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपणे काय आहे? तर विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे, हे आपल्याला याचं योग्य उत्तर या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे श्रम न करता खाणारा, श्रम न करता खाणारा शब्द समूहासाठी अचूक शब्द खालीलपैकी दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे. श्रम न करता खाणारा या शब्दसंग्रहासाठी अचूक शब्द खालीलपैकी दिलेल्या पर्यायातून योग्य निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, ऐत खाऊ. जे का श्रम न करता खाणारा, त्यालाच आपण काय म्हणतो, ऐत खाऊ असं म्हटलं जातं. श्रम न करता खाणाऱ्याला ऐत खाऊ हा शब्द या ठिकाणी वापरल्या आपल्याला जाताना दिसून येतो. यानंतर आहे सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला. सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी दिलेल्यातून अचूक योग्य उत्तर ओळखायचा आहे. तर सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला हे आपल्याला काय आहे, तर नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. नवीन कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे अम्लान. अम्लान या शब्दाचा समानार्थी शब्द खालील दिलेल्या शब्द पर्यायातून अचूक निवडायचा आहे. तर अम्लान या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे शुद्ध. हे आपल्याला अम्लान या शब्दाचा खालील शब्दातून आपल्याला शुद्ध हे शब्द योग्य असलेला, बरोबर असलेला समानार्थी शब्द या ठिकाणी सांगता येतील. अम्लान या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शुद्ध, हे होय. त्यानंतर आहे वाऱ्यावर सोडणे. वाऱ्यावर सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी असेल. तर वाऱ्यावर सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला पुढीलपैकी सांगणे आहे. तर दुर्लक्ष करणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजेच काय, तर दुर्लक्ष करणे हे आपल्याला या वाक्यप्रचाराचा अर्थ या ठिकाणी सांगता येईल. वाऱ्यावर सोडणे म्हणजेच दुर्लक्ष करणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ते खालीलपैकी पर्यायातून अचूक ओळखायचं आहे. तर गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे. हे आपल्याला गीताई या पुस्तकाचे लेखक असलेले या ठिकाणी सांगता येतील. गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विनोबा भावे हे आपल्याला त्याचे लेखक असलेले या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे कामिनी. कामिनी या शब्दाचा आपल्याला खालील शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायातून अचूक निवडायचा आहे. तर कामिनी या शब्दाचा आपल्याला अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडायचा आहे. तर कामिनी म्हणजेच काय, तर स्त्री असलं आपल्याला त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी सांगता येतील. कामिनी म्हणजेच काय, तर स्त्री ही ही हे होय. त्यानंतर आहे विहित या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडायचा आहे. तर विहित म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे उचित. विहित म्हणजेच काय, तर उचित हे आपल्याला या शब्दाचा अर्थ सांगता येतील. विहित म्हणजेच काय, तर उचित हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे चक्र या पुस्तकाचे लेखक. चक्र या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ते
खालील पर्यायामधून आपल्याला अचूक निवडायचे आहे. तर चक्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जयवंत दळवी हे आपल्याला चक्र या पुस्तकाचे लेखक असलेले सांगता येतील. जयवंत दळवी हे चक्र या पुस्तकाचे लेखक असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. जयवंत दळवी हे आपल्याला चक्र या पुस्तकाचे लेखक असलेले या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर आहे आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत या वाक्यातील उपमान ओळखायचं आहे. तर आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत या वाक्यातील आपल्याला उपमान ओळखायचा आहे. तर वाक्यामध्ये जे काही उपमान आलेलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर कर्णासारखे दानशूर आहे, तर याचं योग्य उत्तर आहे कर्ण हे आपल्याला या ठिकाणी उपमान या शब्दामध्ये आलेलं दिसून येतो. आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत या वाक्यातील उपमान कोण आहे? तर कर्ण हे उपमान या ठिकाणी आपल्याला असलेलं सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे ललाटी या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून अचूक निवडायचा आहे. तर ललाटी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर कपाळी. ललाटी म्हणजेच काय? तर कपाळी हे आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी सांगता येईल. ललाटी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर कपाळी हे आपल्याला या शब्दाचा अर्थ सांगता येईल. त्यानंतर आहे तू एवढे काम कर. तू एवढे काम कर या वाक्याचा प्रकार खालील दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखायचा आहे. तू एवढे काम कर. करच या वाक्याचा प्रकार खालील दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखायचा आहे. तर आज्ञार्थी वाक्य हे आपल्याला असलेलं दिसून येतो. तू एवढे काम करच हे आपल्याला आज्ञार्थी वाक्य असलेलं या ठिकाणी सांगता येईल. आज्ञार्थी वाक्य हे असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे मुले लवकर घरी गेली. मुले लवकर घरी गेली. मुले लवकर घरी गेली या वाक्याचा प्रयोग खालील दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखायचा आहे. तर मुले लवकर घरी गेली या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर मुले लवकर घरी गेली या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं हे आपल्याला सांगता येईल. मुले लवकर घरी गेले हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. मुले लवकर घरी गेली या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. अकर्मक कर्तनी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. त्यानंतर आहे क्षणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर क्षणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर चिरकाळ हे आपल्याला शब्दार्थ समानार्थी का नाही सॉरी विरुद्धार्थी शब्द सांगता येतील. क्षणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर चिरकाळ टिकणारा. क्षणिक म्हणजे काय? तर थोड्या वेळापुरता आणि चिरकाळ हे म्हणजेच सातत्याने टिकणारा हे आपल्याला याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगता येईल. क्षणिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे चिरकाळ टिकणारा होय. यानंतर आहे संकुचित या शब्दाचा आपल्याला पर्यायातून निवडून विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर संकुचित या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे व्यापक हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. संकुचित या शब्दाचा समान विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर व्यापक हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. व्यापक हे त्याचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे. तर सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रधान कर्तव्य कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. प्रधान कर्तव्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी हे असलेलं आपल्याला सांगता येतील. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर प्रधान कर्तव्य कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर प्रधान कर्तव्य कर्मणी प्रयोगाचं हे आपल्याला या ठिकाणी उदाहरण असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे खालील वाक्यप्रचार. वाक्यप्रचार व त्याचे अर्थ जोड्या योग्य सांगायच्या आहेत. पोटाला चिमटा बसणे हे आपल्याला त्याचं योग्य उत्तर असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे अच्युती पदी
थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. या वाक्याचा अलंकार आपल्याला दिलेल्या पर्यायातून अचूक निवडायचा आहे. तर अच्युती पदी थोरही बिघडतो हा बोल खरा आहे. तर याचा आपल्याला अलंकार सांगायचा आहे. तर अर्थार्थजन्य अलंकाराचं उदाहरण असलेलं सांगता येतील. जन्यस अलंकाराचं हे उदाहरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ पुढीलपैकी काय आहे. तर शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येणे हे होय. तर शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ काय आहे. तर एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करणे म्हणजेच एखाद्या पदार्थाचं पूर्ण न पाहता थोड्या पदार्थावरून सर्व पदार्थाचं आपल्याला परीक्षण करणे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. शीतावरून भाताची परीक्षा हे होय. त्यानंतर आहे मी तिथे असते तर थोडे भांडण होऊ दिले नसते. मी तिथे असते तर हे भांडण होऊ दिले नसते. या वाक्यप्रचाराचा आपल्याला पर्यायातून अचूक पर्याय निवडायचा आहे. तर मी तिथे असते तर हे भांडण होऊ दिले नसते. तर हे संकेतार्थ वाक्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. संकेतार्थ वाक्य या ठिकाणी हे सांगता येईल. मी तिथे असते तर भांडण होऊ दिले नसते हे संकेतार्थ वाक्य आपल्याला या ठिकाणी असलेलं सांगता येतील. संकेतार्थ हे वाक्य या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे खालील दिलेल्या शब्दाचा व विभक्ती यांचा जोड्या लावायच्या आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मुलाने. हे काय आहे तर तृतीय प्रतीचं आपल्याला तृतीय विभक्तीचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येते. शाळेत हे कायचं आहे तर शाळेत हे आपल्याला सप्तमीचं हे उदाहरण असलेलं सांगता येतील. त्यानंतर आहे मुलांनो. तर मुलांनो तर हे काय आहे तर संबोधन असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि मुलांच्या हे आहे षष्टी च विभक्ती आलेली या ठिकाणी सांगता येईल. याचं योग्य उत्तर आहे ड नंबर म्हणजेच एकला ब आहे. म्हणजेच मुलाने तृतीय विभक्तीचं प्रत्यय आहे. शाळेत हे सप्तमी पद विभक्तीचं उदाहरण आहे. आणि मुलांनो हे संबोधन असलेलं दिसून येतो. आणि मुलांच्या हे षष्टी प्रत्ययाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार. साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय आहे. तर साखरेचं खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय आहे. तर भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो. तर भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो हे आपल्याला या म्हणीचा अर्थ सांगता येतो. साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ काय आहे. तर भाग्यवान माणसाला देवही अनुकूल असणार हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे अगदी पूर्वीपासून राहणारे लोक या शब्दसंग्रहासाठी अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर अगदी पूर्वीपासून राहणारे लोक यालाच काय म्हणतात. तर आदिवासी हे आपल्याला हे अगदी पूर्वीपासूनच राहणारे लोक असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. अगदी पूर्वीपासूनच राहणारे लोक या शब्दासाठी कोणता शब्द आहे. तर आदिवासी हे आपल्याला या ठिकाणी शब्द असलेला सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे वाखाणणी करणे या प्रकाराचा अर्थ वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे. तर स्तुती करणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. वाखाणी करणे म्हणजेच काय तर स्तुती करणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. वाखाणी करणे म्हणजेच काय तर स्तुती करणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे मानेला उचलितो. मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो. बाळ मानेला उचलितो. नाही ग बाई फणा काढून नाग हा डोलतो. या वाक्यप्रकारचा अलंकार आपल्याला सांगायचा आहे. तर मानेने उचलतो बाळ मानेला उचलितो. नाही ग बाई फणा
काढूनी नाग डोलतो. या आपल्याला अलंकार सांगायचा आहे. अपहुंती अलंकाराचं उदाहरण या ठिकाणी असलेलं सांगता येतील. अपहुंती अलंकाराचं हे उदाहरण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. या